आता आपण अपूर्णांकामध्ये सममूल्य अपूर्णांक ही काय संकल्पना आहे, ही काय कन्सेप्ट आहे, ही क्लिअर करून घेणार आहोत. सममूल्य हे अपूर्णांकाचं मी सुरुवातीपासून सांगत आलोय की अपूर्णांक हा एक घटक असा आहे की तो बेरीज वजाबाकी गुणाकार सारखा प्रत्येक ठिकाणी जसं बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार केला जातो तसं याचाही उपयोग केला जातो बऱ्याचशा चॅप्टर्स मध्ये. बघा, गणित सोपं का आहे मी नेहमी म्हणतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हे अवघड वाटतं, पण गणित कधीही अवघड नव्हतं. गणितात फक्त 4 क्रिया आहेत, एक बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. या 4 क्रिया कधी आणि कुठे आणि कशा करायच्या हे ज्याला कळलं त्याला गणित आलं. गणिताचा सिलेबस सुद्धा मर्यादित असतो, पण डोकं चालवण्याचं काम, मेंदूचा सर्वात जास्त उपयोग करण्याचं काम हे गणित विषयात केलं जातं. त्याच्यामुळे गणित हा विषय थोडासा इंटरेस्टिंग आणि सर्वांच्या आवडीचा असावा मला वाटतं. असो, आपण जाऊयात सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांकामध्ये दिलेल्या मुख्य अपूर्णांकाची थोडेसे संख्यांमध्ये बदल करून आणखीन एक नवीन अपूर्णांक आपण लिहिला जातो. बघा, 2/3 अपूर्णांकामध्ये याचे एक नियम आहे की ज्या संख्येला एखाद्या संख्येने तुम्ही छेदात गुणलात तर अंशात पण गुणा, अंशात गुणलात तर छेदात पण गुणा. मग 2/3 याला मी छेदात 3 ने गुणतोय, अंशातही 3 नेच गुणतोय, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे आपण काय लिहितो, 2/3 बरोबर 6/9. मी बरोबरचं चिन्ह दोघांच्या मध्ये लिहिलंय. याचाच अर्थ या दोघांच्याही किमती किंवा या दोघांचं मूल्य जे आहे ते समान आहे. म्हणून या दोघांना सममूल्य, समान मूल्य असणारा अपूर्णांक असं म्हणू शकतो आपण. बघा, मी या अपूर्णांकाच्या अंकात बदल केलाय, पण त्याची मुख्य किंमत, त्याची मूळ किंमत बदललेली नाही. आता आपण पुढे जाऊयात की 3/3 याचा जर भागाकार केला तर काय किंमत येईल रे? 1. आणि आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येला, कोणतीही संख्या असू द्या, नैसर्गिक असू द्या, पूर्ण संख्या असू द्यात किंवा कुठली परिमेय संख्या असू द्यात, कोणत्याही संख्येला जर तुम्ही 1 ने गुणलात तर गुणाकार आहे तीच संख्या येते. बरोबर? कोणतीही संख्या आहे, ए म्हणजे कोणतीही संख्या, कोणतीही मनाला येईल वाटेल ती संख्या ए. 0 सोडू ना, इथं ए बरोबर 0 नाही, ए बरोबर 0 नाही. तर ए कोणतीही संख्या 0 सोडून, मग आता पूर्ण संख्या नाही आला तर ए ही कोणतीही संख्या फक्त 0 राहू नये, तर त्या ए ला कोणत्याही 1 ने जर गुणलं तर येणारा गुणाकार काय येतो? आहे तीच संख्या येते. म्हणजे याच्या किमतीत गुणाकारामध्ये 1 ने काही फरक पडत नाही. गुणाकारामुळे ए च्या किमतीत काहीच फरक पडत नाही. तसंच इथं अपूर्णांकाने काय सांगितलंय की ज्या संख्येने अंशाला गुणाल त्याच संख्येने छेदाला गुणा. मग जो नवीन अपूर्णांक येतो हा, याची आणि याची किंमत तर एकच आहे. आपण काय करतोय, 2/3 गुणिले 1 परत 2/3. हे काय, याची किंमत किती येते? एकच येते. 3/3 म्हणजे 1. मग कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यावर काय येतं उत्तर? तीच संख्या येते की नाही? त्याच्यामुळं अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांकामध्ये त्याचं मुख्य किंमत आहे तीच राहते, बदलत नाही, फक्त आकडे मोठे होतात. गुणाकार करून आपण वेगवेगळे सममूल्य अपूर्णांक शोधू शकतो. गुणाकार करून आपण काय करतो? वेगवेगळे अपूर्णांक शोधू शकतो. आता आणखीन एखादं उदाहरण घेऊयात. 7/9 सममूल्य अपूर्णांक काढायचा आहे. कोणत्याही एका अंकाने गुणा. 7 त्रिक 9 त्रिक 27. 7/9 बरोबर 21/27. हे दोघेही एकमेकांचे सममूल्य अपूर्णांक आहेत.
कळलं? सममूल्य अपूर्णांक गुणाकार करून शोधता येतात. आता आपल्याला सममूल्य अपूर्णांक भागाकार करून शोधायचे आहेत. की आता जसं गुणतो तसं भागून पण करता येतं. चला हे खोडू. बर, भागाकार अपूर्णांकामध्ये जसं एकाच अंकाने तुम्ही अंशात किंवा छेदात गुणता तसंच भागता पण येतं. समजा मी एखादा अपूर्णांक दिला 15/20, तर इथं मात्र एक आहे भागाकारामध्ये, भागाकार करताना आपल्याला तो अंक शोधावा लागेल. आपल्याला तो अंक शोधावा लागेल. गुणाकारात कसं आहे, कोणताही अंक घेता येतो, कोणताही 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, 7 घ्या, काही घ्या. इथं तसं नाही. आता असा अंक शोधा, अशी संख्या शोधा की छेदाला आणि अंशाला भाग जाईल. व्हेरी गुड. 5. 5 हा अंक असा आहे की तुम्ही त्याला छेदाने पण भागू, अंशाला पण भागा आणि छेदाला पण भागा. पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग गेला पाहिजे. हा, मग अपूर्णांक आपल्याला तो अपूर्णांक आपल्याला ती सोय करून दिली की जसं तुम्ही गुणताय तसं भागा. पण भागताना काय काळजी घ्यायची, त्याचा पूर्ण भाग गेला पाहिजे आणि पूर्ण भाग गेला पाहिजे आणि एकच अंक दोन्हीकडे असला पाहिजे, अंशात पण आणि छेदात पण. तो अंक आपल्याला सापडला 5. 15/5 किती येतं? 15/5 किती येतं? 20/5 किती येईल? 4. मग आपण असं म्हणू शकतो 15/20 याचा सममूल्य अपूर्णांक 3/4 हा आहे. जसं गुणाकार केल्यावरती नवीन सममूल्य अपूर्णांक मिळतो तसं एकाच संख्येने भागले असता नवीन सममूल्य अपूर्णांकही मिळतो. ठीक आहे, आता आणखीन एक घेऊयात. 35/42 असा अंक बरोबर. असा अंक शोधायचा की ज्याच्यामध्ये ज्या अंकाने दोघांनाही भाग जाईल. मग दोघांनी भाग जाणारी संख्या कोणती? 60 आणि 7. बरोबर, बरोबर ना? 35/7 किती होते? आणि इथं 5/6 म्हणजेच काय? 35/42 याचा सममूल्य अपूर्णांक 5/6. कळलं? भागाकार करूनही सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधता येतो, गुणाकार करूनही सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधता येतो. आता स्कॉलरशिप मध्ये गणिताच्या गरजेनुसार आपल्याला हे दोन्ही क्रिया वापराव्या लागतील. गणितात जर सांगितलं की छोटं करा, यांचा सममूल्य अपूर्णांक छोटा शोधा, तर भागाकार करावा लागेल. आणि जर मोठा करायचा असेल तर गुणाकार करावा लागेल.